नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. विना औषध विना ऑपरेशन आरोग्य पॉइंट सेंटर मोहितेमळा गांधीनगर. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561. भ्रमणध्वनी क्रमांक 9503085561. नमस्ते दोस्तों, हेल्थ प्रॉब्लम का नेचुरल सोल्यूशन चाहिए? मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर, जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ। ये है मोहितेमाड़ा नियर गणेश टाकीज गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर। यहाँ पेन रिलीफ, ब्लड सर्कुलेशन इंप्रूव, स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना, इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है। एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है, जैसे नेक बैक नी पेन, वत कपा पित्त इम्बैलेंस, पैरालिसिस, स्पॉन्डिलिसिस, फ्रोजन शोल्डर, मेंटल डिसऑर्डर, टिंगलिंग और ट्रेमोर्स में। ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे MD एक्यूनेचुरोथेरेपिस्ट, जो एक्यूप्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं। 15 अगस्त से 25 अगस्त तक मिल रहा है यहाँ 10% डिस्काउंट। अभी अपना पहला स्टेप लीजिए टुवर्ड्स हेल्थ। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये नृसिंहवाडी इथं लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ऐतिहासिक श्री दत्त मंदिर आहे। त्रिपुरारी पौर्णिमेच्या पारंपरिक आणि धार्मिक उत्साहात इथल्या श्री दत्त मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला। कृष्णा नदीच्या काठावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी परिसरात झाली होती। संध्याकाळी मंदिर परिसरात दीपप्रज्वलनाने संपूर्ण दत्त मंदिर परिसर दिव्यांच्या सोनेरी प्रकाशाने न्हाऊन निघाला। कृष्णाकाठावरील मंदिर परिसर, घाट, रस्ते आणि गल्लीबोळ दिव्यांच्या रंगांनी सजले होते। या नयनरम्य दृश्याने संपूर्ण परिसर भक्तिभावाने उजळून निघाला। भाविकांनी जय गुरुदेव, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या घोषणांमध्ये श्रीपाद राजम शरण प्रपदे हा मंत्र उच्चारत दत्तगुरूंचे दर्शन घेतले। भाविकांच्या उत्साहाने आणि आरतीच्या गजराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले। त्रिपुरारी पौर्णिमा हा दत्तभक्तांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस असून या दिवशी दीपदानाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे। या पार्श्वभूमीवर भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दिवे प्रज्वलित केले। काहींनी नदीकाठावर तर काहींनी मंदिर परिसरात दिवे लावून प्रभू दत्तात्रयांच्या चरणी भक्ती व्यक्त केली। या दीपोत्सवामुळे नृसिंहवाडी परिसरात दिवसभर उत्सवी वातावरण होते। स्थानिक ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी मिळून स्वच्छता, शिस्त आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम साधला। त्रिपुरारी पौर्णिमेच्या या सोहळ्यामुळे नृसिंहवाडीतील कृष्णाकाठ पुन्हा एकदा भक्तीच्या प्रकाशाने उजळून निघाला। नागरिक, महिला मंडळी, युवक आणि बालकांनी या दीपोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला।